बीड जिल्ह्यामधली संपूर्ण माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे, कारण की अशा परीक्षेमध्ये ज्या जिल्ह्यामधून तुम्ही फॉर्म भरता त्या जिल्ह्याविषयी तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. यामध्ये तुम्ही बघायचे आहेत की तुम्हाला किती प्रश्न या ठिकाणी येऊ शकतात. ओके यामध्ये बघा. ओके, बीड जिल्हा जनरल नॉलेज महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत. ओके, हा आपला महाराष्ट्राचा नकाशा आहे. यामध्ये बीड जिल्हा आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता 2026 बीड जिल्हा विशेष सराव प्रश्नसंच. ओके, पहिला प्रश्न बघू आपण डायरेक्ट. यामध्ये तुम्हाला बघायचं आहे की यामध्ये तुमचं उत्तर येतं किंवा नाही येत, नाहीतर प्रश्नाचं जे उत्तर आहे ते उत्तर आपण या ठिकाणी सांगणार आहोतच. ओके, पहिला प्रश्न बघा काय आहे. तर बीड जिल्ह्याचे प्राचीन नाव काय होते, अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर यामध्ये ऑप्शन दिलेला आहे चंपावती नगर, इंद्रपूर, येवती आणि लत्तपूर. ओके, आता यामध्ये बघा तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे का? नसेल माहिती तर या ठिकाणी बघा आपण बघू उत्तर याचं काय आहे. तर चंपावती नगर याचं योग्य उत्तर आहे. बीड जिल्ह्याचं प्राचीन नाव काय होते, तर या ठिकाणी बीड जिल्ह्याचे प्राचीन नाव होते चंपावती नगर. ओके, दुसरा प्रश्न बघा. कोणाच्या कारकिर्दीत पुरातन चंपावती नगरीस बीड हे नाव पडलेले आहे? तर यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत बाजीराव पेशवा, छत्रपती शिवाजी महाराज, मोहम्मद तुगलक आणि 4 आहे औरंगजेब. यामध्ये बघा उत्तर बघू आपण काय आहे. उत्तर आहे याचं मोहम्मद तुगलक याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर आहे मोहम्मद तुगलक. ओके, पुढचा प्रश्न बघा. पहिला प्रश्न आपण काय बघितला, बीड जिल्ह्याचे प्राचीन नाव काय होते, तर चंपावती नगर होते. ओके, कोणाच्या कारकिर्दीमध्ये चंपावती नगरीस बीड नाव हे पडले, तर या ठिकाणी उत्तर आहे मोहम्मद तुगलक. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे बीड जिल्ह्याची स्थापना कधी झाली? यामध्ये 1 मे 1960, 15 ऑगस्ट 1947, 17 सप्टेंबर 1948 आणि चौथा ऑप्शन आहे 26 जानेवारी 1950. तर यामध्ये बघा पहिला ऑप्शन या ठिकाणी उत्तर याचं असायला पाहिजे. 1 मे 1960 याचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा. निजाम राजवटीत बीड जिल्हा कोणत्या राज्याचा भाग होता? निजाम राजवटीत बीड जिल्हा कोणत्या जिल्ह्याचा भाग होता? ऑप्शन 1 आहे मराठा साम्राज्य, हैदराबाद स्टेट, बॉम्बे प्रेसिडेन्सी आणि मध्य प्रांत. याचं उत्तर काय आहे बघा. ओके, याचं उत्तर आहे हैदराबाद स्टेट. हैदराबाद स्टेट असं याचं उत्तर आहे. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. स्वातंत्र्यपूर्व काळात बीडमध्ये झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते? तर यामध्ये वासुदेव बळवंत फडके, ज्यांना आपण आद्यक्रांतिकारक म्हणतो, त्यानंतर सदाशिव नीलकंठ जोशी हे याचं उत्तर असायला पाहिजे. त्यानंतर स्वतंत्रवीर सावरकर, त्यानंतर श्रीपाद अमृत डांगे. आता यामध्ये उत्तर काय आहे बघू. स्वातंत्र्यपूर्व काळात बीडमध्ये झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते, तर याचं उत्तर आहे या ठिकाणी सदाशिव नीलकंठ जोशी. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय आहे. तर निजाम व पेशवे यांच्यामधील इतिहास प्रसिद्ध लढाई जेथे घडून गेली ते राक्षस भुवन बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? राक्षस भुवन बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? ऑप्शन ए आहे माजलगाव, दुसरा आहे वडवणी, तिसरा आहे पाटोदा आणि चौथा आहे गेवराई. तर याचं उत्तर काय आहे बघा. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 गेवराई. ओके, त्यानंतर पुढचा आहे बीड जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या भागात स्थित आहे? कोकणमध्ये आहे, विदर्भामध्ये आहे, मराठवाड्यामध्ये आहे की खानदेशमध्ये आहे? तर याचं उत्तर बघा या ठिकाणी मराठवाडा उत्तर याचं आपल्या सर्वांना माहिती आहे. ओके, त्यानंतर बीड जिल्ह्याचा अक्षरोत्तीय विस्तार किती आहे? तर याचंसुद्धा उत्तर आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. ते 18.28 उत्तर ते 19.28 उत्तर अशा प्रकारे याचं अक्षरोत्तीय विस्तार आहे. रेखावृत्तीय विस्तार किती आहे ते सुद्धा बघू आपण. हे सर्व प्रश्न तुम्हाला पाठ करून ठेवायचे आहेत, कारण की अशा प्रकारचे प्रश्न या परीक्षेमध्ये 100% येणार आहेत. बीड जिल्ह्या यातलेच प्रश्न तुम्हाला 2-3 तिथं पाहायला मिळणार आहेत, कारण की या व्यतिरिक्त त्या ठिकाणी प्रश्न जिल्ह्यासंबंधित नसतात. बीड जिल्ह्याचा रेखावृत्तीय विस्तार किती आहे? तर बीड जिल्ह्याचा रेखावृत्तीय विस्तार आहे 74°54' पूर्व ते 76°57' पूर्व. ओके, बीड जिल्ह्याचा रेखावृत्तीय विस्तार किती आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बीड जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे? बीड जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे? तर या ठिकाणी उत्तर बघा 10,693 चौरस किलोमीटर. ओके, 10,693 चौरस किलोमीटर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बीड जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या सुमारे किती टक्के आहे? प्रमाण विचारलेलं आहे या ठिकाणी 2.75, 3.45, 1.09 आणि 92%, 0.92%. ओके, याचं उत्तर आहे 3.45% महाराष्ट्राच्या दृष्टीने क्षेत्रफळ यांनी बीड जिल्ह्याने व्यापलेलं आहे. बीड जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या सुमारे किती टक्के आहे? तर या ठिकाणी 3.45% बीड जिल्ह्याचे क्षेत्रफळ आहे. जिल्ह्यापुरता विषय आहे.
बीड जिल्ह्याचा प्रश्न पेपर असणार आहे. त्या कारणामुळे बीड जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि त्याचबरोबर बाकीचे जे काही घटक आहेत लेखी परीक्षेचे ते सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. क्षेत्रफळाच्या दृष्टीने बीड जिल्ह्याचा महाराष्ट्रात कितवा क्रमांक लागतो? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने बीड जिल्ह्याचा महाराष्ट्रात कितवा? तर 10वा क्रमांक या ठिकाणी लागतो. पहिला दुसरा कोणता आहे ते नंतर बघू आपण. बीड जिल्हा 10वा क्रमांक. ओके, ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 4 उत्तर आहे याचं. त्यानंतर क्षेत्रफळाच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता? क्षेत्रफळाच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता आहे? तर आष्टी आहे, गेवराई आहे, बीड आहे की माजलगाव आहे? याचं उत्तर बघा काय आहे. याचं उत्तर आहे बीड जिल्हा. ओके, बीड क्षेत्रफळाच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता आहे? तर बीड तालुका. ओके. क्षेत्रफळाच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्वात लहान तालुका कोणता आहे? वडवणी आहे, धारूर आहे, पाटोदा आहे की परळी आहे? तर या ठिकाणी वडवणी हा तालुका क्षेत्रफळाच्या दृष्टीने बीड जिल्ह्यातील सर्वात लहान तालुका आहे. बीड जिल्ह्याच्या मध्यभागातून पश्चिम सरहदीपासून पूर्व सरहदीपर्यंत कोणती प्रमुख डोंगर रांग पसरलेली आहे? याच प्रकारचे प्रश्न असतात आणि याच्या व्यतिरिक्त प्रश्न तुम्हाला बीड जिल्ह्याच्या माध्यमातून दुसरा नसणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. बालाघाट रांग. ओके, सह्याद्री रांग आहे, बालाघाट रांग आहे, सातपुडा रांग आहे, तर अजिंठा रांग आहे. याचं उत्तर जे आहे हे आहे बालाघाट रांग. ही डोंगर रांग पसरलेली आहे. ओके. त्यानंतर बघा, बालाघाट डोंगरामुळे बीड जिल्ह्याचे कोणत्या 2 भौगोलिक भागात विभाजन झाले आहे? तर बालाघाट डोंगर रांगेमुळे ओके सखल प्रदेश आणि उंचवट्याचा प्रदेश, ऑप्शन क्रमांक 2 असे 2 भौगोलिक भागामध्ये विभाजन झालेले आहे, सखल प्रदेश आणि उंचवट्याचा प्रदेश. ओके. पुढचा प्रश्न आहे, बीड जिल्ह्यातील उत्तरेकडील सखल प्रदेशाला स्थानिक भाषेत कोणत्या नावाने ओळखले जाते? हे प्रश्न तुम्ही पाठ करून ठेवायचे आहेत. बीड जिल्ह्यात सर्व प्रश्न. बीड जिल्ह्यातील उत्तरेकडील सखल प्रदेशाला स्थानिक भाषेत कोणत्या नावाने ओळखले जाते? तर या ठिकाणी उत्तर आहे गंगाथडी. ओके. बीड जिल्ह्यातील उत्तरेकडील सखल प्रदेशाला गंगाथडी या नावाने ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे, बीड जिल्ह्यातील दक्षिणेकडील उंचवट्याच्या प्रदेशाला स्थानिक लोक कोणत्या नावाने ओळखतात? बीड जिल्ह्यातील दक्षिणेकडील उंचवट्याच्या प्रदेशाला स्थानिक लोक कोणत्या नावाने ओळखतात? याचं उत्तर काय आहे? तर याचं उत्तर आहे घाट किंवा बालाघाट, ऑप्शन क्रमांक 2. ओके. पुढचा प्रश्न आहे, बालाघाट डोंगर रांगेचा विस्तार बीड जिल्ह्यात कसा आहे? त्यांनी दिशा विचारलेली आहे. बालाघाट डोंगर रांगेचा विस्तार बीड जिल्ह्यात कसा आहे? तर याचं उत्तर काय असायला पाहिजे? पश्चिम सरहदीपासून पूर्व सरहदीपर्यंत, ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर आहे. बीड जिल्ह्यातील सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता? दिशे संबंधित प्रश्न आहे. बीड जिल्ह्यातील सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता? तर याचं उत्तर काय असायला पाहिजे? योग्य उत्तर आहे याचं परळी. ओके. बीड जिल्ह्यातील सर्वात पूर्वेकडील तालुका परळी आहे. ओके. जिल्ह्यातील सर्वात पश्चिमेकडील तालुका कोणता आहे? तर जिल्ह्यातील सर्वात पश्चिमेकडील तालुका आहे आष्टी. जिल्ह्यातील सर्वात दक्षिणेकडील तालुका कोणता आहे? ओके, दक्षिणेकडील कोणता आहे? अंबेजोगाई. ओके. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम सर्व विचारलेलं आहे, पाठ करून ठेवायचं आहे. जिल्ह्यातील सर्वात दक्षिणेकडील तालुका कोणता आहे? तर या ठिकाणी अंबेजोगाई हा तालुका आहे. जिल्ह्यातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता आहे?